गुगल मॅपचा मार्ग ठरला धोकादायक. पुरात बस अडकली. 35 जणांची थरारक सुटका. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात मान्सूननं दमदार हजेरी लावत रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले. काही तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नाले ओढे दुथडी भरून वाहू लागल्यानं जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील करकी गावाजवळ साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेली एक खासगी बस अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकली. नाल्यावरून वेगानं पाणी वाहत असताना बस चालकानं प्रसंगावधान राखत वाहन थांबवले. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नाल्यांचे पाणी थेट वस्त्यांमध्ये शिरले. काही ठिकाणी घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी घुसल्यानं संसारोपयोगी साहित्य, धान्य व मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्याच जोरदार पावसात झालेल्या या नुकसानीमुळे नागरिक हवालदिल झाले असून प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुसळधार पावसामुळे काही भागातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र दुसरीकडे या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्यानं पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, मुक्ताईनगर, जळगाव.